बहुसंख्य क्षेत्रातील 2 धावा लीगच्या माध्यमातून शेवटची मॅच नक्कीच आपण पाहतोय. नक्की सहकारी आहे, स्थानिक रहिवासी आहेत आणि त्यामध्ये ही क्रिकेटचा मैदान आणि या ठिकाणी पाहायला मिळतात आणि नक्की जोरात फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. लागून राहिलेला चेंडू आतमध्ये विसावलाय. धावून एक धाव केली जाते. बाबू सर पाठीमागे जरा जाऊ दे. धन्यवाद. मॅच सुरू करायची आहे. पुन्हा एकदा अरुण तयार. पुन्हा एकदा स्क्वेअर गोलंदाजी. व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 12. एक आगळा वेगळा चेंडू टाकायचा प्रयत्न. सुसंधी आहे या ठिकाणी धावचीची. चेंडू सुटला जातोय. एक धाव नक्कीच मिळतीये. बोर्डवरती 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. फुलटॉस चेंडू. चेंडू अडवेपर्यंत नक्की निर्धाव चेंडू जातोय. आणि फलंदाज बाद होतोय. बॉक्सच्या बाहेर मारून दुसरं विकेटचं पतन होतंय. चला नवीन बॅटर पाठवायचा लागेच. नवीन बॅटर नक्कीच पाहायला मिळतात. मनोज पुन्हा एकदा अरुण तयार. शेवटचा हलका चेंडू या ठिकाणी अचूक फेक झाली असती तर नक्कीच सुसंधी होती. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत आणि धावा होत आहेत त्या 14. लॉस ऑफ 2 विकेट्स. मतंग बॉलर शैलेश वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. चेंडू टाकलाय पॉइंटच्या दिशेने. बाद होतोय. नवीन बॅटर हर्ष पाहायला मिळतात. काय चेंडू टाकला. फसवलंय फलंदाजाला. चेंडूकडे पाहत राहिला बॅटर आणि नक्कीच निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती अचूक टप्पा नक्कीच पाहायला मिळालाय. शैलेश यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल.
वयाचा नंबर एक आकडा असतो, परंतु क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने ओमकार मालाड संघाकडनं ज्यांनी संघ प्रतिनिधित्व केलं, काळ गाजवलाय तोच शैलेश. नवीन फलंदाज विक्रांत. घनसोली येथून आलेला शुभम स्मृती संघाचं बॅटर या ठिकाणी पडझड नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिरावती आहे 15 धावांवरती. लहान मुलं ग्राउंडच्या आतमध्ये जी उभी आहेत समोर, थोडस खाली बसा, पाय आतमध्ये टाकू नका. उद्या मॅच आहे, आज तयार करायची, रात्रभर झोपायचं नाही. नक्कीच उद्याची मॅच फार महत्वाची आहे. दोन्ही हे जे बाल कलाकार आहेत, सुरेख मारला फटका, टपलीचा 2 धावा, गोशांकी क्षेत्र. षटक क्रमांक 30 संपुष्टात. धावसंख्या स्थिरावती आहे आणि नक्कीच लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहायला मिळते का. 17-17 लॉस ऑफ 4 विकेट्स. नवीन गोलंदाज पराग, वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं आणि अंतिम षटक हाणामारीचं पाहूया. काय चेंडू टाकला पराग यांनी आणि नक्कीच धावचीची सुसंधी. नवीक फलंदाज विनायक. 5 गडी बाद उरले, 17 धावा झाल्या. पुन्हा एकदा सुरेख टाकलेला लेग स्पिन पाहायला मिळाला. पराग यांचं कौतुक करावं लागेल. सातत्याने वायकट्ट्याच्या टुर्नामेंट मध्ये अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण ज्याने केलं तोच पराग गोलंदाजीच्या माध्यमातून या ठिकाणी कामगिरी बजावतोय. धावसंख्या झाली ती 19, लॉस ऑफ 5 विकेट्स. पंचदंडित करतात व्हाईट बॉल. 20 धावा नक्कीच पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हातभर टर्न. का मी या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे तेच दाखवतोय पराग. बाबूसाहेब 2 मिनिट. नक्कीच रहिवासी आहेत आणि आपण खेळपट्टी जी पाहतोय त्यांच्या सहकार्यामुळेच आपण ABCC पहिलं पर्व आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. पडझड पाहायला मिळाली. नक्कीच लीगची शेवटची मॅच. नवीन बॅटर लवकर पाठवायचंय. आदित्य. नक्कीच गोशांकी क्षेत्रातील एक धाव पाहायला मिळते. इनिंग समाप्त होते. धावा होत आहेत त्या 21, जिंकायला हव्यात त्या 24 चेंडू मध्ये 22 धावांचं लक्ष. चला शुभम स्मृती घनसोली, विलंब लावायचा नाही, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चालू असलेल्या सामन्याअंतर्गत जो संघ विजयी होईल त्यांची लढत नक्कीच RM रेनबो वडाळा या संघाशी होईल. चला शुभम श्रुती, विनंती आहे विलंब लावायचा नाही, एकत्र या. गणपती बाप्पा मोरया म्हणत बॉलिंग विवरणाच्या माध्यमातून कोण कोण गोलंदाजी करणार टीम मीटिंग सल्लामसलत झाली पाहिजे.
चला वेद वन ओमकार बॅटर पाठवायचे. नक्कीच अरुण यादव, अरुण चव्हाण आणि मतंग सारंग. चला शुभम श्रुती घनसोली प्लीज हरी अप. टीम मीटिंग थोडीशी कमी करायची आहे. पहिली मॅच आपण 7:30 वाजता सुरू करणार होतो, विलंब होतोय. 12ला 5 मिनिटं शिल्लक असताना थोडीशी घाई करायची. अजून 2 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. खबरदारी घ्या आणि सहकार्य करा. स्ट्राईकला ते अरुण आणि नॉन स्ट्राईकला ते मतंग सारंग आणि गोलंदाजीच्या माध्यमातून आदित्य. मॅचला सुरुवात होतीये. फार चेंडू अवांतर टाकला, कुर्ल्याला गेला मानकुरला. फारच अवांतर चेंडू. दंडित करतायत अष्टपैलू पंच पद्मनाथ प्रभू. पुन्हा एकदा मारला फटका सुरेख. घोषांकी क्षेत्रात 2 धाव. स्कोर बोर्ड नक्कीच हलतू आहे. 3 धावा. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाली. सुसंधी होती. 1 धाव नक्कीच मिळतीये. शेवटच्या क्षणी टाकलेला लेग स्पिन जोरात होता. वेग आणि वेगाने टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू झालाय. बॅटची एज घेतली जाते. फटका फसतोय परंतु 1 धाव काही कॉल दिला जातोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं. संध्याकाळच्या सत्रामध्ये हळदीचा बँजो वाजत होता. कॉमेंट्रीचा आवाज आपल्यापर्यंत येत नव्हता, परंतु आता शांत आणि अशा ABCC पहिल्या पर्वाच्या अंतर्गत पुन्हा एकदा मॅच कडे वळूया. पुन्हा एकदा 9 घोषित केला जातोय. 9 + 2 रन म्हणजे 3 धावा. तीन धावाने हॅलो 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 मारला फटका सुरेख आणि जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी. धावसंख्या होती ती 12. 1 to go. आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय अरुण यांच्या माध्यमातून. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 18 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता.
नक्कीच नवीन गोलंदाज विनायक. हॅलो हॅलो हॅलो. आणि जातोय 4 धावांसाठी. 4 धावाने धावसंख्या नक्कीच धावली आहे. 16 धावांसाठी. पुन्हा एकदा 2 धावा नक्कीच पाहायला मिळतात. धावसंख्या होती ती 18. नक्कीच औपचारिकता या ठिकाणी पाहायला मिळाली. लो स्कोरिंग मॅच नक्कीच पाहतोय आपण. आणि लीगची शेवटची मॅच नक्कीच शिवम स्मृती घनसोली. 15 चेंडू मध्ये हव्यात त्या फक्त 4 धावा. मारल्या फटका सुरेख तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. मतंग सरंग मॅन फ्रॉम कांजूरमार्ग. दांडी दांडी गुल होतीये. काय चेंडू टाकलाय. गुड बॉलिंग. हॅलो बॅट्समॅन प्लीज. देवकर. हलकाच तटवलाय. 2 धावा नक्कीच पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 2 धावा. चला RM रेम्बो वडाळा संघनायकांना विनंती राहील आपण तयारीत राहायचे. नेक्स्ट मॅच आपली आहे. लगेच मॅच खेळवली जाईल. एक धाव नक्कीच पाहायला मिळतीये. योगेश आवाज थोडा कर ना. चला शुभम स्मृती घनसोली संघ पराभूत जरी झाला तरी आपलं या ठिकाणी कौतुक आहे. आपण या महोत्सवामध्ये सहभागी झालात. आणि मॅन ऑफ द मॅच जे टी शर्ट दिलं जात आहे आणि नक्कीच आपले प्रमुख प्रायोजक आहेत SP पॅकर्स प्रथमेशजी सकपाळ यांच्या माध्यमातून. आणि सामनावीराचा पुरस्कार ठरला जातोय अरुण यांनी सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी अरुण डोरा यांना दिला जात आहे सामनावीराचा पुरस्कार. अभिजीतजी सावंत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सामनावीराचा पुरस्कार नक्की दिले जाते. आणि हे फोटो नक्कीच स्मरणात राहतील. SP पॅकर्स प्रथमेशजी सकपाळ प्रमुख प्रायोजक आपले आहेत. त्यांच्या माध्यमातून हे संपूर्ण टी शर्ट आपल्याला बहाल केले गेले.